नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता आपण बरोबर खडकी रेल्वे स्टेशनच्या समोर आहोत. आता आपण ससून हॉस्पिटलला निघालो होतो, पण आपल्या रस्त्यामध्ये हे बाबा दिसलेले आहेत. अतिशय वाईट अवस्थेमध्ये हे बाबा आहेत आणि यांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मदतीची गरज असल्यामुळे आपण इथे थांबलेलो आहोत. माझ्याबरोबर चेतन मुंगे सर आहेत, गिरीश कुलकर्णी सर आहेत. अतिशय वाईट अवस्था आहे यांची. किती दिवसापासून इथे पडलेले त्याची काही कल्पना नाही. आपण बघतोय की इथे रांगा आहेत. आता गाड्यांच्या आणि हायवेच्या बाजूला हे बाबा आहेत, त्यामुळे त्यांना सर्वात पहिल्यांदा हॉस्पिटलायझेशनची खूप गरज आहे. तर आता आम्ही 108 नंबरला फोन केलेला आहे आणि आता सरांनी ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे. किती दिवसापासून आहे मावशी हे इथं? 4 दिवस झालं. हो का? कपडे वगैरे नव्हते का अंगावर? काही नाही होतं त्यांचं. हो का? पडलं होतं. आम्हीच तिला एक बाटली पाणी आणि बिस्किट आणून दिलाय परवा दिवशी. हो का? मग कोणी आलं नाही का बघायला इकडे? कोणच नाही त्याला बघायला. गिरीश कुलकर्णी सरांनी यांना आता कपडे घातलेले आहेत. खडकी रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे. हा जुना मुंबई पुणे हायवे आहे. आणि हे बाबा जवळजवळ 4 दिवसांपासून इथं पडले, तसं त्या मावशीने आपल्याला सांगितलं. आता ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे. एकशे 8ची ॲम्ब्युलन्स आत्ता आलेली आहे आणि आता आपण ह्या बाबांना घेऊन ससून हॉस्पिटलला जाणार आहोत. काय फोन येत नव्हतं त्याच्या मारे या पायाला हो. बाकी आणखी काही त्रास आहे का? आणखी काही त्रास आहे तुम्हाला? आणि त्याचे डॉक्टर आणि त्याचे जे कोणी ड्रायव्हर वगैरे असतात ते सर्व खूपच सहकार्य करत असतात. तुम्हाला दोघांना खूप खूप थँक्स. थँक्स. भावेश राजपूत आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांना बाबांना उचलायला आता मदत केलेली आहे. थँक्यू. हां सर. या बाबांच्या पायाला असलेली जखम अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने मन विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्ही इथे ती दाखवलेली नाही.